खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन मोठ्या जल्लोषात संपन्न। राज्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली शालेय शिक्षण संस्था खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र राज्य तथा आंतरराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक सिमरन सतीश गायकवाड यांच्या शुभ हस्ते मोठ्या जल्लोषात जनता विद्यालय पटांगणात करण्यात आले। यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अबू जळगावकर, कार्यवाह किशोर पाटील प्रमुख उपस्थित होते। तसेच जनता विद्यालयाचे अध्यक्ष कैलास भाऊ गायकवाड, मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, गगनगिरी महाराज शाळेचे अध्यक्ष दिनेश गुरव, मुख्याध्यापक गौरव तिवारी, केएमसी कॉलेजचे उपाध्यक्ष दिलीप पोरवार, प्राचार्य दयानंद गायकवाड, शिशु मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका जिन्सी ऑगस्टिन, जनता विद्यालय प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अनंत हडप, मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे, मुख्याध्यापिका समीक्षा डोके, बीएल पाटील कॉलेजचे अध्यक्ष जितेश ठक्कर, प्राचार्य प्रशांत माने, विधी कॉलेजचे अध्यक्ष नरेंद्र शहा, प्राचार्य वर्षा घारे यांसह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व शाळा कॉलेजचे विद्यार्थी इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर ठिकाणी वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी अनेक शिक्षक व आलेले मान्यवर यांच्या तोंडी विविध चर्चा ऐकण्यास मिळत होती। त्यातील एक चर्चा म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळाचे अर्थ व बांधकाम अध्यक्ष यशवंत शेठ साबळे यांच्या नावाची। साबळे शेठ मंडळात आल्यापासून त्यांनी शिक्षण संस्थेत चांगले व अनेक नवनवीन बदल केलेले पाहण्यास मिळत आहेत। अनेक वर्षापासून सदरील जनता विद्यालयाच्या गटारात बाहेरील पाणी वाहत होते आणि त्या पटांगणाची दुरवस्था खूपच झाली होती। त्यावर कायमचा तोडगा काढत यशवंत शेठ यांनी योग्य गटार करून वाहणारे पाणी गटारामध्ये वळवले। त्यामुळे पटांगणाचे स्वरूप अत्यंत चांगले दिसून येत आहे। दरवर्षी कार्यक्रम होत असताना सदरील पटांगणात तात्पुरता स्टेज तयार करावा लागत होता। त्यावर कायमचा तोडगा काढत कायमस्वरूपी मजबूत स्टेज बनवला। याच पटांगणात अनेक रोजच्या दारूच्या काचेच्या बाटल्या पडलेल्या असायच्या। त्यावर कायमचा तोडगा काढत संपूर्ण पटांगणाचे प्रवेशद्वार बंद केल्याने काचेच्या बाटल्या पटांगणात येणे कायमस्वरूपी बंद झाले। पटांगणात सामने सुरू असले की मुलांना व प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था नव्हती। त्यावर कायमचा तोडगा काढत हजारो प्रेक्षक बसतील असा स्टेडियम ची व्यवस्था केली। पटांगणात चारी बाजूने असलेले मातीचे ढिगारे, वाढलेले गवत काढून पटांगणाची लांबी व रुंदी मोठे केल्याने पटांगण आणखीन मोठे झाले। तालुक्यात विधी महाविद्यालय नसल्याने मुलांना अलिबाग, पनवेल, मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी जावे लागत होते। त्यावर कायमचा तोडगा काढत खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून परवानगी घेत विधी महाविद्यालय सुरू केले। विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली। महिला पालकांना कायमस्वरूपी बसण्याची व्यवस्था करण्यात आली। अशा एक ना अनेक कधी न झालेली कामे यशवंत शेठ साबळे यांनी केल्याने पटांगणात त्यांच्या नावाची चर्चा अनेकांच्या तोंडी पाहण्यास व ऐकण्यास मिळत होती।